धन्यवाद सचिन जी. थोड़ा सा लाउड होईल एकदा. एक बार माइक टेस्ट कर लेते. चेक टेस्ट. चेक टेस्ट 1. चेक टेस्ट 1. पहले कंफर्म कर लेते. चेक. सुस्वागतम. डिवाइन प्रीमियर लीग में मौजूद डिवाइन प्रीमियर लीग की कमेटी मेंबर्स और उनके परिवारजन, साथ ही साथ डिवाइन प्रीमियर लीग में शामिल सभी टीमें और उनके कप्तान, टीम के सदस्य और उनके चाहने वाले, और जितने भी क्रिकेट के चाहने वाले इस क्रिकेट के मैदान में मौजूद हैं, खूबसूरत मैदान में मौजूद हैं, आप सभी का स्वागत है. सचिन जी, इंट्रोडक्शन के लिए बहुत शुक्रिया. और इस बात को जान के सबसे ज्यादा खुशी होती है कि इस प्रतियोगिता का जो मकसद है, इस प्रतियोगिता का जो समर्पण है वो भारतीय सेना है. जिस भारतीय सेना के मेहनत से हम सारे महफूज हैं, हम सुरक्षित हैं, उस भारतीय सेना के डेडिकेशन के लिए इस प्रतियोगिता का आयोजन होना और उस प्रतियोगिता में शामिल होना कहीं ना कहीं मेरे लिए भी गर्व की बात है. शुक्रिया सचिन जी मौका देने के लिए. और मैं चाहे कितनी भी मेहनत इस फील्ड में कर लूं, लेकिन कभी भी राजेश कुले सर की जगह लेना नामुमकिन है. राजेश कुले जी, आपका भी शुक्रिया एंड वी मिस यू अलॉट. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, जहां सरकार 11 बनाम बीबीएस स्ट्राइकर के बीच चल रहा है मुकाबला. टॉस जीतने के बाद बीबीएस स्ट्राइकर ने जीता टॉस, निर्णय लिया पहले बल्लेबाजी का. सरकार ने टॉस जीता, निर्णय लिया पहले क्षेत्र रक्षण का. और पहले ओवर में बीबीएस स्ट्राइकर 1 विकेट गंवाकर कुल मिलाकर 5 रन संख्या हो चुकी है. ये सुबह का सत्र थोड़ा सा मुश्किल होता है, जहां पर कमेटी जो सारी तैयारियां हैं उस पर काम करती होती है. टीम्स और टीम के खिलाड़ी भी थोड़े से सेटल होने का प्रयास करते हैं, लेकिन आने वाले समय में जैसे आधा घंटा हो जाता है, सारे दर्शक भी सेटल हो जाते हैं, कमेटी मेंबर्स की तैयारियां भी पूरी हो जाती है और विकेट का जो अंदाजा है वो भी खिलाड़ियों को आने लगता है. बल्ले पर गेंद आसानी से आने लगती है, रणनीति में और दमखम दिखाई देने लगती है. सुबह का सत्र बहुत इंपॉर्टेंट भी होता है. उम्मीद है कि सारी टीमें, कमेटी मेंबर्स और सारी तैयारियां आने वाले कुछ समय में हो जाएंगी. और ये बात तो तय है कि यहां पर जितने भी मुकाबले आज सीजन 4 में होंगे, डिवाइन प्रीमियर लीग में होंगे, सारे दिलकश होंगे, सारे रोमांचक होंगे और रोचक होंगे. दूसरे ओवर की शुरुआत, राउंड विकेट शुरुआत की है. स्क्वायर लेग के क्षेत्र में निशाना साधना चाहते थे, बल्ले और गेंद का संपर्क हुआ है या नहीं देखना होगा. जी हां, वाइड का इशारा. बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं है. इस समय स्ट्राइक पर देखिए, डिवाइन कमेटी की जब भी बात होती है, आने वाले सभी जो ज्येष्ठ गण हैं उनका सम्मान होता है, स्पॉन्सर्स का सम्मान होता है और आने वाले हर एक दर्शक का ख्याल भी रखा जाता है. जैसे सुबह के सत्र में ब्रेकफास्ट की शुरुआत हो चुकी है. जो कमेंट्री बॉक्स है उसके लेफ्ट हैंड साइड में ब्रेकफास्ट का काउंटर अवेलेबल और शुरू हो चुका है. तो खिलाड़ी
तीसरे विकेट का पतन। सरकार 11 के गेंदबाजों को दाद देना जरूरी, उनकी जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है। विकेट के अनुसार गेंदबाजी की, बल्लेबाजों को बाजुएं खोलने का मौका नहीं दिया। बाएं हाथ के बल्लेबाज जो इस समय पवेलियन लौट रहे हैं, उन्हें भी बाजुएं खोलने का मौका मिला ही नहीं। शरीर से टकराई गेंद, और थोड़े से अनफॉर्चुनेट भी रहे कि शरीर से टकराने के बाद गेंद जो है विकेटों से भी टकराई। वेरी अनफॉर्चुनेट। 2 विकेटों का पतन, स्कोर महज 7। ये गेंद भी अच्छी, ये भी शरीर के काफी करीब। अपील भी हुई है, अपील भी हुई। अब थोड़ा सा क्यों ना हो, थोड़ी सी एक छोटी सी पार्टनरशिप बनना जरूरी बीबी के लिए। अब समस्या रनों की तो है ही है, समस्या यह भी है कि अब निर्धारित 2 ओवरों में कितने रन टारगेट, एज ए टारगेट ये सोच रहे हैं। कट कर दिया थर्ड मैन के क्षेत्र में। खूबसूरत फील्डिंग, बहुत कमाल की फील्डिंग सरकार 11 के खिलाड़ी जो थर्ड मैन के क्षेत्र में तय है। अब तक की रन संख्या 8, 3 विकेटों के पतन पर बीबीएस 2 गो। योगेश अच्छी प्लानिंग के साथ सरकार 11 गेंदबाजी कर रहे हैं। जैसे मैंने कहा कि बल्लेबाजों से गेंदों को थोड़ा सा दूर रख रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर की गेंदें नजर नहीं आ रही। जो गेंदबाजी हो रही है वो सीधा सीधा बल्लेबाज के शरीर की तरफ हो रही है, जहां पर अब तक बीबीएस के किसी भी बल्लेबाज को हुक या पुल का मौका दिया है नहीं। ये भी अच्छी गेंद, गेंद ने काटा, बदला, ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद सरकार 11 के खिलाफ बीबीएस की रन संख्या 9, 3 विकेटों के पतन पर 9 for 3 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 टीम बीबीएस। और इस संस्करण 4 में जो तीसरा ओवर होता है उसे धमाका ओवर कहा जाता है। और जब भी धमाका ओवर किया जाता है, इस धमाका ओवर के नियम भी कुछ अलग हैं। जितने भी रन, एक तो आपको 12 या 12 से अधिक रन करने हैं। जी हाँ, 6 गेंदों में आपको कम से कम 12 रन अर्जित करने ही हैं। आप जितने रन करोगे उससे 50%। ओवर द विकेट शुरुआत, गजब की गेंदबाजी, यॉर्कर लेंथ, 2 रन मिल जाएंगे। हल्की सी मिस फील्ड, सुरक्षित अंदाज में दूसरा रन कंप्लीट। तीसरे रन के लिए जद्दोजहद और तीसरा रन भी पूरा। कम से कम आपको 12 रन अर्जित करने हैं। अगर मान लीजिए आप 12 रन अर्जित कर लेते हैं तो 12 + 6 आपको 18 रन दिए जाएंगे। विकेट अगर गिरता है तो किसी प्रकार की पेनल्टी आपको मिलेगी नहीं। और लेकिन अगर आप 12 रन अर्जित नहीं कर पाते हैं, मान लीजिए आप 10 रन अर्जित किए, तो आपको 5 रनों की जो है वो पेनल्टी लग जाएगी। माय गुडनेस, बहुत पेचीदा नियम है, लेकिन ये ओवर जैसे धमाका ओवर है, धमाकेदार ये नियम है।
और डिवाइन डिवाइन के आकर्षणों में हमेशा ही धमाका ओवर को माना गया है। बल्लेबाजी करने वाली टीम चाहती है कि धमाका ओवर फिर चलिए स्कोर बोर्ड पर रन संख्या बीबीएस की 15 अब तक बन चुकी है। मुझे ऐसे लगता है कि धमाका ओवर के बाद स्कोर अगर अनाउंस हो तो ज्यादा बेहतर होगा ताकि कॉम्प्लिकेशंस ना हो। फिलहाल इस ओवर में अब तक केवल 6 रन आए हैं, 2 गेंदों में 6 रन आए हैं। डीपीएल धमाका ओवर, यह कैच का मौका बन सकता है और गेंदबाज ने खुद इसे कवर किया। एक और विकेट का पतन और वो भी डीपीएल धमाका ओवर में। तीन गेंदों में डीपीएल धमाका ओवर में 6 रन बन चुके हैं, एक विकेट का पतन हुआ है। रिमेनिंग 3 डिलीवरीज में बीबीएस के बल्लेबाजों को कम से कम 6 रन अर्जित करने हैं, पेनल्टी से बचना है, बोनस पाना है। बहुत कमाल की गेंदबाजी, और सागर की उस रनअप को देखना, उनके फॉलो थ्रू को निहारना दिल को तसल्ली देता है। आप देखिए कितनी मेहनत लग रही है। 30 सर्कल के बाहर से दौड़ते हुए आते हैं, लय में नजर आते हैं, सटीक दिशा, सटीक टप्पे पर गेंदबाजी, कमाल का अनुभव है सागर के गेंदबाजी को देखना। बहुत स्मूथ, थर्ड मैन के क्षेत्र में गेंद गई, सिंगल मिला, हल्की सी मिसफील्ड। सरकार 11 को सतर्क रहना होगा, जिस तरीके से भारतीय सेना सीमा पर सतर्क होती है उसी अंदाज में। 1 रन मिला, कुल मिलाकर रन संख्या एक गेंद में अब 3 बनाने हैं, एक गेंद में 3 बनाने हैं। ये डीपीएल धमाका ओवर की मैं बात कर रहा हूं, मैं कुल मिलाकर बीबीएस का स्कोर नहीं अनाउंस कर रहा हूं, मैं सिर्फ डीपीएल धमाका ओवर की बात कर रहा हूं। एक गेंद में 3 रन बनाने हैं, 1 बॉल 3 नीडेड टू सेव द पेनल्टी, टू अर्न द बोनस। कमाल की बल्लेबाजी, क्या ये कैच होगा? कैच का मौका, 6 रन। सेवन 7.5 होते हैं लेकिन अधिकतम गिने जाएंगे 8, 15 और 8 23 रन। जोरदार तालियां हो जाए बीबीएस के बल्लेबाजों के लिए। कुल मिलाकर डिवाइन प्रीमियर लीग धमाका ओवर में 23 रन आए हैं, एक विकेट का नुकसान भले ही हुआ हो, और अब तक की रन संख्या बीबीएस की 3 ओवर के समाप्ति के बाद 32
3 ओवर के समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर रन संख्या 32। फिर उसी काउ कॉर्नर के क्षेत्र में मौका बना, इस बार भी गेंद फिसली। नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो आया है। बहुत ज्यादा जद्दोजहद, बहुत ज्यादा एक्शन इस गेंद पर हमने देखी और विकेट का पतन, विकेट का पतन। धमाका ओवर के बाद थोड़ी वापसी करता हुआ संघ सरकार 11। अब थोड़ी सी चर्चा खिलाड़ियों और अंपायर्स के बीच होती हुई, और यहां पर डिवाइन प्रीमियर लीग में हमेशा देखा गया है कि जब भी अंपायर्स को जरूरत होती है कि वो कंसल्ट करे कमिटी मेंबर से, दे कैन कंसल्ट विद द कमिटी, और अंतिम निर्णय जो होगा वो अंपायर का ही होगा। अब तक की रन संख्या 32। इस गेंद का स्कोर, इस गेंद के बाद का स्कोर हमने अब तक अनाउंस नहीं किया। राइट नाउ द स्कोर इज 32। जितने भी दर्शक डिवाइन प्रीमियर लीग संस्करण 4 में शामिल हो चुके हैं, आप सभी का फिर एक बार पहले सत्र में हार्दिक स्वागत है। और बहुत सारे जो हमारे डिवाइन प्रीमियर लीग के चाहने वाले हैं इस मैदान में पहुंचने के लिए संघर्ष कर रहे हैं, जिनका ध्यान रास्ते में आने वाले ट्रैफिक पे कम है और यूट्यूब चैनल पे ज्यादा। अंपायर आपके रन 2 हैं या 3 हैं, एक बार इशारा दे के। जी हाँ, नॉट आउट का इशारा आ चुका है और रन गिने जाएंगे 2, 3। थैंक्स, यस। तो जो दर्शक YouTube चैनल पर हमें देख रहे हैं, सुन रहे हैं, ख्याल रहे कि आपका ध्यान, स्कोर हो चुका है इफ आई एम नॉट रॉन्ग 35। आपका ध्यान रहे आपके सफर पर और साथ ही साथ आप डिवाइन प्रीमियर लीग का आनंद भी लेते रहे, सुरक्षित रहे, महफूज रहे। प्रमोद स्क्वायर लेग के क्षेत्र में खेल दिया, चौका। जोश भी है और अभिषेक पालव
बीबीएस के आइकॉन खिलाड़ी है, और आइकॉन खिलाड़ी मतलब इस खिलाड़ी में प्रतिभा अन्य खिलाड़ियों से ज्यादा होती है। इस खिलाड़ी का क्रिकेट का दमखम अन्य खिलाड़ियों से ज्यादा होता है, और वही दमखम हमने स्क्वायर लेग के बाउंड्री के दिशा में देखा भी। प्रमोद की अगली गेंद इस बार ओवर द कवर्स खेला कमेंट्री बॉक्स के दिशा में। स्ट्राइकर एंड पर थ्रो, मौका और विकेट का पतन, विकेट का पतन। वाइडिश लॉन्गॉन की तरफ खेल दिया, सिंगल मिला है। दूसरे रन के लिए संघर्ष जरूर करेंगे बल्लेबाज। एक रन मिला है। एक रन के साथ पहले पारी की समाप्ति हुई है। पहले पारी के अंत में टीम बीबीएस ने बनाए हैं 51, 52 इज द टारगेट फॉर टीम। 50 बने हैं, 51 इज द टारगेट फॉर टीम सरकार 11। सरकार 11 आपके लिए लक्ष्य है 51 रनों का। सरकार 11 तुमच्यासाठी जे लक्ष्य आहे ते 51 धावांचं असेल।
कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचा पहिला सामना BBS विरुद्ध सरकार 11 या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या फेरीमध्ये जेव्हा सरकार 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला, BBSने त्यांच्या विरुद्ध पहिल्या 4 षटकांमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावा कमावल्या. 51 धावांचे लक्ष्य संघ सरकार 11 साठी आणि हंसिका 11 विरुद्ध शिवशक्ती आणि हंसिका 11 या दोन संघांमध्ये यापुढचा सामना खेळवला जाईल. पण सामन्याची जी नाणेफेक आहे ती सध्या समालोचन कक्षाजवळ होईल. शिवशक्ती आणि हंसिका आरोही 11 संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. एकावन्न धावांचे लक्ष्य. डिवाइन प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्वासाठी ज्या डिवाइन कमिटीने मेहनत घेतलेली आहे त्यांना साथ देणाऱ्या सर्व संघ मालकांचं, संघाच्या कप्तानांचं आणि त्यांच्या चाहत्यांचं, परिवारजनांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आपल्या सर्व खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचंही मनपूर्वक आभार आपण दिलेल्या सेवेसाठी, आपण देत असलेल्या प्रेमासाठी. आणि जे सपोर्ट स्टाफ, आपण वळूया सामन्याकडे. जे सपोर्ट स्टाफ माझ्यासोबत उपस्थित आहेत, सूरज आणि दीपेश यांची जोडी. सरकार 11 साठी. सरकार 11 विरुद्ध BBS या दोन संघांमधील सामना. 51 धावांचं आव्हान संघ सरकार 11 ला. 4 षटकांमध्ये जवळजवळ 13च्या सरासरीनं खेळावं लागणार आहे सरकार 11च्या संघाला. दोन्ही संघांमधील एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमी उपस्थित असावा, जेणेकरून आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. चिंतन आणि सचिनची जोडी. बॅटची कड आहे की नाही? बॅटची कड आहे. विकेटचं पतन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडीशी जी जागा आहे आपल्याला नेहमी ती जागा मोकळी ठेवावी लागेल, जेणेकरून स्कोरर आणि कॉमेंटेटरसाठी काम करणं थोडंसं शक्य होईल, सहज होईल. हंसिका 11 नाणेफेक जिंकलेली आहे की टॉससाठी बोलवायचे? हंसिका 11. हंसिका आणि आरोही 11चे कप्तान, कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. पहिला गडी बाद 0 धावांवरती संघ सरकार 11 51 धावांचा पाठलाग करताना. प्रमोद आणि सचिनची जोडी. येथे गरज 51 धावांची आहे. येथे गरज एका छोट्याशा का होईना पण पार्टनरशिपची आहे. क्लीन बोल्ड. दुसरा गडी बाद. सरकार 11 धावसंख्या 1, गडी बाद 2. या दोन संघांमधील
जर नाणेफेक झालेली असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. अजूनपर्यंत झालेली नाहीये. आरोही आणि हंसिका टीमचे कप्तान आपण कृपया यायचे. थोडा नाश्ता चालू आहे, चालू दे. धावसंख्या 1, 2 गड्यांच्या मोबदल्यात सरकार 11. धावांचं आव्हान मोठं आहे. 13ची सरासरी गरजेची आहे. ओव्हर द विकेट सुमित मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला स्ट्रोक. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरक्षित अंदाज असणं गरजेचं. हा ना मध्ये 2 धावा पूर्ण. ज्या प्रकारची ट्युनिंग राहुल आणि सचिन मध्ये आहे, ज्या प्रकारची कॉलिंग या दोघांमध्ये होते, त्या अंदाजाने ही कॉलिंग झाली नव्हती. 3 धावा 3 चेंडूंवरती आणि 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. संघ बीबीएस कडून ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या पोहोचलेली आहे 3. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुमितने आतापर्यंत सटीक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. नियंत्रण त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि फलंदाजांना आपले खांदे मोकळे करण्याची संधी त्यांनी दिलेली नाही, ही जमेची बाब. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक गतिशील. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. या नाणेफेकीसाठी आमच्या सोबत सचिन पांचाळजी उपस्थित असतील. सचिनजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शिवशक्ती आणि हंसिका आरोही या संघांमधील टॉस सचिन पांचाळजी यांच्या उपस्थितीमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती पण नाही. पहिले 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ सरकार 11 51 धावांचा पाठलाग करताना. सचिनजींच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक झालेली आहे. हंसिका 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षणाचा हंसिका आरोही 11 ने घेतलेला आहे निर्णय. दोन्ही संघांचं अभिनंदन करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सचिनजी, आपल्याला पण शुभेच्छा. 11 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डिवाइन प्रीमियर लीग पर्व 4थ्या मध्ये संघ सरकार 11च्या धावसंख्या. तीन पर्वांचा अभ्यास. डिवाइन प्रीमियर लीगची कमिटी गेली अनेक महिने या आयोजनासाठी संपूर्ण समर्पण देत आलेली आहे आणि या संपूर्ण समर्पणाला आता यशही पाहायला मिळते. प्रत्येक व्यवस्था सुनियोजित, व्यवस्थित, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची काळजी येथे घेतली जात आहे. प्रत्येक खेळाडूंना आदर दिला जात आहे. ओनरचा सन्मान केला जात आहे आणि या मैदानावरती खेळणं म्हणजे आम्हाला सर्वांना असं वाटतं की आम्ही आमच्या घरेलू मैदानावरती खेळत आहोत. आम्ही आमच्या होम ग्राउंडवरती खेळत आहोत. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाईसली ड्रिव्हन. ऑन साइड रिजन मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला स्ट्रोक सिंगल मिळालेला आहे. एकंदरीत धावसंख्या 51 धावांचा पाठलाग करताना पोहोचलेली आहे. 12 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ सरकार 11. 2 गडी पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते सुमितच्या आणि त्यानंतर एक छोटीशी पार्टनरशिप होणं गरजेची होतं आणि ती पार्टनरशिप होताना दिसत आहे राहुल आणि सचिन यांच्या दरम्यान. ऑन साइड रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. एक अपील सुद्धा पाहायला मिळते. जे काम भारतीय संघासाठी अनेक वर्ष राहुल सचिन या जोडीने केलं तेच कार्य सरकार 11च्या राहुल आणि सचिनला करायचंय. संघाला तारण्याचं, संघाला लक्ष्य जवळ नेण्याचं, संघाला विजय मिळवून देण्याचं.
ओव्हर द विकेट, कव्हरच्या वरतून खेळलेला हा स्ट्रोक. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे 16 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. फार जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. ओव्हर द कव्हर्स खेळणं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये अप्रतिम चौकार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला मात्र टॅप स्ट्रोक. स्वतः गोलंदाज अभिषेकने चेंडू रोखला. अभिषेक जर या षटकामध्ये राहुलला बाद करण्यासाठी यशस्वी झाला तर त्यांना संघ मालकाकडून 200 रुपयांचं पारितोषिक. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.4 चेंडूंवरती. (16 for 2 in 1.4). रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न, अपील सुद्धा होते. अपील सुद्धा झाली, पण अंपायर्सने मात्र त्या अपीलला दाद दिला नाही. अर्जाला फेटाळला गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 16 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू, यानंतरची जी ओव्हर आहे ती DPL धमाका ओव्हर असेल. धमाका ओव्हरचे नियम जे मला आतापर्यंत समजलेले आहेत, आपल्याला या षटकामध्ये 12 रन अर्जित करायचे असतात कमीत कमी. जर तुम्ही तसं करू शकाल तर 50% धावा तुम्हाला अधिक मिळतात, ॲज अ बोनस म्हणून मिळतात. वाईडचा चेंडू 1 धाव अतिरिक्त मिळेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचेल 17 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे जर तुम्ही धमाका ओव्हरमध्ये 12 रन अर्जित केले तर तुम्हाला 12 + 6 रन एकंदरीत 18 रन मिळतील. पण जर तुम्ही 12 धावा अर्जित करू शकला नाहीत, जेवढ्या धावा तुम्ही अर्जित केलेल्या असतील त्याच्या 50% धावा, समजा तुम्ही 10 धावा कमावल्या तर 5 धावांची पेनल्टी सुद्धा लागणार. यावेळेला मात्र पॉइंट रिजन मध्ये खेळलेला स्ट्रोक मिळाला सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे 18 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. धमाका ओव्हर, धमाका ओव्हरची सुरुवात होणार आहे. 18 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. या सामन्याच्या निर्णयावरती धमाका ओव्हरचं महत्त्व जे आहे ते सर्वाधिक असेल. या षटकामध्ये डिसाइड होऊ शकतं की कुठला संघ विजेता होणार आहे. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. सरकार 11 या षटकामध्ये अधिकतम धावा अर्जित करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून धावांचं लक्ष्य अधिक सोपं होऊन जाईल. या धमाका ओव्हरचं महत्त्व फार फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खरोखरच धमाका ओव्हर म्हणजे आपल्या इलेक्ट्रिसिटी बिल सारखं मला वाटतं. जर इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही वेळेवरती भरलं, ड्यू डेटच्या आधी डिस्काउंट मिळतो. जर तसं तुम्ही केलं नाही तर पेनल्टी लागते आणि कधी कधी आपली वीज ही कापली जाते. त्याचप्रमाणे धमाका ओव्हर सुद्धा आहे. जर तुम्हाला सामन्यावरची पकड मजबूत करायची असेल तर धमाका ओव्हर वरती पकड मजबूत करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ, कप्तान या धमाका ओव्हरची जबाबदारी आपल्या सर्वात हुशार अशा गोलंदाजाला देतो, निपुण अशा गोलंदाजाला देतो. आणि तोच गोलंदाज आपल्याला दिसून येते ते म्हणजे गोविंद. टीम ओनर सुद्धा आहेत. गोविंद टू राहुल. राऊंड द विकेट सुरुवात. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला स्ट्रोक सिंगल मिळालाय. दुसऱ्या धावेची गरज 2 धावा मिळाल्या. 2 धावा मिळालेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या 20 2 गड्यांच्या मोबदल्यात. वीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहुल ऑन स्ट्राइक. गोविंद टू राहुल. फ्लाइटेड डिलिव्हरी. कवर्स. हा,
जर आपण भारत देशाकडे पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला लोकसंख्या पाहायला मिळते, पण यावेळेला चेंडू जिथे पडला तिथे लोकसंख्या मात्र नव्हती. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. धावसंख्या 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात. धमाका ओव्हर गतिशील. 19 धावा व्यक्तिगत राहुलच्या झालेल्या आहेत 11 चेंडूंमध्ये. यावेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या झालेली आहे 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात. (22 for 2). धमाका ओव्हर गतिशील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्कूप आणि अंपायरचा इशारा चौकाराचा. मध्ये 4 धावा कमीत कमी अर्जित करायच्यात सरकार 11ला. हे ग्लॅमरस स्ट्रोक, रिव्हर्स स्कूप, दिल स्कूप जेवढे आकर्षक असतात तेवढे आपल्या संघासाठी घातकही ठरू शकतात. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवरती आता 4 धावा कमावायच्यात. राहुलकडे दुसरा ऑप्शन नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि या वेळेला सुद्धा झेल निसटला. या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत झेल टिपले गेलेले नाहीयेत. षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 12 धावा अर्जित करण्यात आलेल्या नाहीयेत. 8 धावा अर्जित करण्यात आला. 9 धावा अर्जित करण्यात आला. 9 धावांच्या अर्धा धावा म्हणजेच 5 धावांची जी पॅनल्टी आहे, 5 धावांची पॅनल्टी, 5 रन मायनस. आपण थोडंसं डीपीएल ओव्हर नंतर आपल्याला स्कोररला वेळ देण्याची गरज आहे, कारण की करेक्शन फार करावे लागतात. थोडासा वेळ त्यांना, ॲटलिस्ट 30 सेकंडचा वेळ त्यांना देणं गरजेचं. नऊ धावा कमावल्या गेल्या होत्या, पण 9 धावा मोजण्यात येणार नाहीत. त्याच्यामध्ये 5 रनांची पॅनल्टी लागेल. 5 धावांची पॅनल्टी आणि 4 रन्स मोजले जातील. जर तुम्हाला धमाका ओव्हरचं कॅल्क्युलेशन करायचं असेल, जर तुम्हाला धमाका ओव्हरचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुमचं गणित स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दमदार क्षेत्ररक्षण. आणि जर तुमचं गणित स्ट्रॉंग नसेल, तुम्ही गणितामध्ये नेहमी नापास होत आलेला असाल. रिमेनिंग बॉल्स आर ओके. काहीतरी चर्चा अंपायर्स मध्ये होत आहे. थोडीशी चर्चा अंपायर्स आणि खेळाडूंमध्ये होत आहे. धमाका ओव्हरचं कॅल्क्युलेशन समजण्यासाठी तुमचं गणित स्ट्रॉंग असणं गरजेचं. जर तुमचं गणित स्ट्रॉंग नसेल, तुम्ही गणितामध्ये फेल होत असाल, तर तुम्ही फक्त धमाका ओव्हर पहा. कॅल्क्युलेशनची जबाबदारी स्कोररवरती सोपवा. आतापर्यंतचे सामने फार इंटरेस्टिंग झालेले आहेत. थोडीशी चर्चा अंपायर्स आणि खेळाडूंमध्ये झाली. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय, डिवाइन प्रीमियर लीगचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. थोडंसं आपल्याला वेळेचं सुद्धा भान असायला हवं. 21 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक सामना संपण्यासाठी 45 मिनिटांची वेळ निर्धारित केलेली आहे.
5 चेंडू 30 धावांची गरज होती. यावेळेला मात्र स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चौकाराचा इशारा. चार चेंडू 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला तरीही सरकार 11 पासून लक्ष 2 पावलं दूर राहणार आहे. पण अजूनही शक्य. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही. प्रयत्न करणं गरजेचं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार, जबरदस्त प्रहार 6 धावांसाठी. तीन चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा षटकार गरजेचा प्रयत्न केला. काव कॉर्नरच्या दिशेला 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे या 2 धावांनी 33 धावांवरती. 2 चेंडू 18 धावांची गरज. हंसिका आरोही आपण सज्ज राहायचं. यानंतरचा आपला सामना, आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित संपवून सजवून घ्यायचे. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आलेला आहे. आतापर्यंतची धावसंख्या आपण रिव्हर्स कॅल्क्युलेशन वरती लक्ष देऊया. 2 चेंडू 17 धावांची गरज. 2 बॉल 17 रन्स आर नीडेड. 2 चेंडू 17 धावांची गरज. आणि कुठल्या विषयाबद्दल चर्चा आहे थोडंसं कॉमेंट्री बॉक्समधून संपून येणं, समजणं फार कठीण आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा गरजेच्या. वेळेवरती लक्ष असणं सर्व खेळाडूंचं गरज आहे. कारण की जर आपलं लक्ष वेळेवरती नसेल तर मात्र उशीर होऊ शकतो. स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न. धाव मिळेल फक्त 1. एका चेंडूमध्ये 16 धावांची गरज. संघ सरकार 11 ने प्रयत्न चांगले केले, संघर्ष केला, पण नेहमी पहिल्या चेंडूपासून BBSचं जे वर्चस्व या सामन्यावरती पाहायला मिळत तेच शेवटपर्यंत पाहायला मिळालं. 1 चेंडू 16 धावांची गरज. आणि अशाच प्रकारे संघ BBS ने जिंकला हा सामना. अभिनंदन संघ BBS. हार्ड लक संघ सरकार 11. एक छोटासा म्युझिक ब्रेक होईल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत